मग आम्ही आज पाणी खायचं कसं घातच राहायचं, आम्हाला काय व्यवस्थाच नाही, कसं राहायचं आम्ही आता इकडे. आता दूषित पाणी मला इथं एक झाला, तिकडे समोरच्या गल्लीत एक झाला, आता अजून एक सिरियस आहे, मग कसं करायचं. जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही, वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत, हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय. आणि का तर त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही. वा, मला राजकारण करायचं नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज ह्यांना भोगावं लागतं. मग कोण जबाबदार आहे ह्या मृत्यूसाठी. जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे. त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं. अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत. हे 4 जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात. त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं. पण आम्ही इथं आत्ता आलोय, प्रत्यक्ष पाहणी केलं. इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं. मेन चौकात काहीतरी चेंबरबंद पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं. आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे. परंतु आत्ता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल. महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल. नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोरून सांगून त्यांच्या कॅमेरा उपचार करून घेतलं पाहिजेत. ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत. आणि एका मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे. त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल. आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या, तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल. परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे. त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत. आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे. खरं तर यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे की ड्रेनेजच्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. ती त्यावेळी जरी पाईपलाईन नवीन असताना जर काही अडचण नसली, परंतु कालांतराने पाण्याच्या प्रवाहामुळे ती ज्या लाईन जीर्ण होती त्याला एखादं होल वगैरे पडलं तर हे मिश्रण होण्याचा प्रकार घडू शकतो. आणि कदाचित जर तसा प्रकार आज घडला असेल तर आम्ही आत्ता आयुक्तांना तशा सूचना प्रशासनाला देऊयात की फक्त याच भागात नाही, सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर ते बदलून घेण्याची सूचना देऊयात, जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही. प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे. इकडे जगजीवन राम झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी 14 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे. सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे. तुम्हाला आठवतंय की 15 वर्षापूर्वी कॉलेरा झालेला कारण का पाईपलाईन कुजलेल्या. आता गेले 3 वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे, आयुक्त नाही आहे, त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहे. कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे, त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाली नाहीत, नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत. ह्या गोष्टीचा मी निषेध करते. मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत, साधं झोनमध्ये पण पैसे नाही आहेत. आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते 8-8 दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय. आता शास्त्रीनगर असेल, जगजीवन राम झोपडपट्टी असेल, पूर्व भाग असेल, सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर 8 दिवसाआड पाणी येत आहे
जे येत आहे ते घाण पाणी येत आहे, मैल मिश्रित पाणी येत आहे. आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे, पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे. कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि आयुक्त आत्ताच आले, त्यांना काही माहीत नाही. खरं तर उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉशआउट झालं पाहिजे, पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे, सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत. पण हे सरकार ह्याबाबत गंभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे. ह्याचा मी धिक्कार करते. वारंवार लोकसभा असू दे, विधानसभा असू देत, आम्ही किती आवाज उठवला आहे की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे. आणि घाण पाणी जे येते हे पहिल्यांदा म्हणजे 15 वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झाला आहे सोलापुरात. कारण का निष्काळजीपणा, महापालिकेचा, शासनाचा निष्काळजीपणा. मुख्यमंत्री अनेकदा आलेत, उपमुख्यमंत्री अनेकदा आले, त्यांचं सरकार आहे, पण साधं किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत. या गोष्टीचा मी धिक्कार करते. ती मुलगी जी गेली आहे, अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे, अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे. असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही. आणि ह्या मुलींचा, सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत. त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे, पण गेलेल्या मुलीचा जो उणीव आहे ती कोण भरून काढणार. आणि ताबडतोब ह्या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी पुरवठा साफ झाला पाहिजे. खरं तर महापालिका प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं देखील असं म्हणणं आहे की जे चेंबर जातात हे कुठेतरी हा नेहमीच विषय असतो की मैल मिश्रित पाणी आणि पिण्याचं पाणी हे एकत्रित होतं. पण जर झोन असतो, महापालिका असते, तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत असते. जिकडे किरकोळ कामं आहे ती करत असते. ह्यावेळेस कोण बघताय मला सांगा? ना नगरसेवक आहे, ना महापौर आहे, ना आयुक्त आहे. म्हणजे महापालिकाच राहिली नाही तर ही कामं कशी होतील? आणि बळी कोणाचा जातोय? सामान्य नागरिका. म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापुरात, काय चाललंय महाराष्ट्रात, तुम्ही मला सांगा. आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेले सगळे येऊन पाणी करतायत. ते लोक तक्रारी करत होते, तक्रारीचे अर्ज ते दाखवत आहेत. तोपर्यंत काही सगळी महापालिका झोपली. कधी डोळे कधी उघडणार? म्हणजे जीव जाण्याची वाट पाहिल्यावरच असं होतं. आणि एवढं आम्ही बोलत असतो पण निगरगटतात ही लोक. आणि म्हणून काहीही त्या ठिकाणी केलं जात नाही. वरवर फक्त तरंगतायत, हे झालंय ते झालंय. महाराष्ट्रात एवढी इन्व्हेस्टमेंट, गोरगरीब मरतायत. झोपडपट्टी असतील, गावं असतील, तिकडे लोकांना प्यायला पाणी नाही. जे पाणी आहे ते पण घाण पाणी आहे. 8-8 दिवस साठा करून ते पाणी पितायत आणि आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. काय चाललंय? काय भूमिका असणार आहे? आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतायत, त्या ठिकाणी राजकारण सुचतं. हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही. धिक्कार, मी निषेध करते मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा आणि प्रशासनाचा. मी या ठिकाणी धिक्कार करते. ताबडतोब इलेक्शन झाले पाहिजेत. इलेक्शन व्हायच्या आधी जे प्रशासक आहेत सोलापुरात पूर्ण साफसफाई त्या ठिकाणी झाली पाहिजे पाईपलाईनची. आणि लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झाला पाहिजे. गरमी, उन्हाळा आहे, सोलापुरात पाऊस उशिरा होतो, पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. दर 2 दिवसाआड लोकांना पाणी मिळालं. मग हा माझ्या मतदारसंघाचा विषय, लोकांचा विषय. जगजीवन राम झोपडपट्टी अनेक वर्षापासून मी इथे येते. आज इकडे 14-13 वर्षाच्या मुलांचा मृत्यू होतोय घाण पाण्यामुळे. कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची? जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही, वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून, ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत. हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय. आणि का? तर त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही. वा, मला राजकारण करायचं नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज ह्यांना भोगावं लागतं. मग कोण जबाबदार आहे ह्या मृत्यूसाठी? आम्हाला डेअरनेस लाईन आहे, क्लिअर नाही. आम्हाला दूषित पाणी आहे, आमच्या लहान लहान लेकरात, आमच्या हातावरचा पोट आहे, आम्ही धुणं भांडी करणारे लोक आहे. आमच्या घरात काय आम्हाला देणारं काय? आम्हाला सरकारी नोकरी नाही येता. आम्ही पण तुमच्यासारख्या लोकांच्या घरात काम करतात. तुम्ही दिलं तर आमचं पोट भरणार. आम्हाला महिना झाला तर पण पगार नसताय. मग आम्ही आण पाणी खायचं कसं? घाटरीत राहायचं? आम्हाला काय व्यवस्थाच नाही. कसं राहायचं आम्ही? सगळं पूर्ण काय झालं नेमकं? मग आमच्या पोरांना, आता आमची पोरगी तर गेली, दुसऱ्यांना असं त्रास होऊ नये. पावसाचं पाणी तर घराघराने शिरतंय. मग आम्ही कोणाकडे जायचं? कोणाकडे गेलं तर पण कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही. पाऊस थांबल्यावर येतो असं म्हणतात. मग सगळं गेल्यावर आम्ही कुठं जायचं? किती जणांचा मृत्यू झाला? आता इकडे आता दूषित पाणी म्हणा, इथं एक झाला, तिकडे समोरच्या गल्लीत एक झाला, आता अजून एक सिरियस आहे. मग कसं करायचं? आम्ही कोणाकडे जायचं? गोरगरीब लोक, आम्हाला कोण मदत करण्यासारखं आहे का? आम्ही सगळं करून खाणार लोक आहेत. आमच्या आम्हाला किती अवघड झालं आमचं.
हा? लेकरं शाळेला गेलं की आले आणि की आमच्या असं लेकरात आणा पाण्याला सह्य करणार तुमच्यासारखं लोक उरला सरला देणार आम्ही आणून आमच्या लेकरांना घाल मग आता आमचं पोटच आहे त्याच्यावर मग आम्ही कसं जगायचं कसं आम्हाला काय कशाचं आणि मदत सरकार नाही तर कायच काही नाही सुद्धा मदत करत आमच्याकडे नाही. सरकार कुणाचं मदत नाही आम्हाला कशाचं मदत नाही आम्हाला